चोरीच्या उद्देशाने घरात पाणी प्यायला आला, विवाहितेचा खून करून पळाला. सातारामधील सत्य घटना. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात पुळकोटी नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये गलांडे आडनावाचे सुखवस्तू कुटुंब राहते. त्यांचा गावामध्ये बंगला असून सध्या या बंगल्यामध्ये सुलभा आणि मारुती गलांडे हे वयोवृद्ध दाम्पत्य असे दोघेच जण राहतात. त्यांची मुले कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्या दिवशी म्हणजे दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी मारुती गलांडे कामानिमित्त शेतात गेले होते. सुलभा गलांडे या एकट्याच घरी होत्या. संध्याकाळी मारुती गलांडे हे घरी आले असता त्यांना घरामध्ये भयंकर दृश्य दिसले. घरामध्ये त्यांच्या 65 वर्षाच्या पत्नी सुलभा या निपचित पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या शरीरावर कोणीतरी अज्ञाताने चाकू आणि सुरीसारख्या हत्याराने वार केल्याचे दिसून येत होते. त्यांचे ते रक्तबंबाळ शरीर पाहून मारुती गलांडे हे गलित गात्रच झाले होते. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावून घेतले आणि आपल्या घरात कोणीतरी शिरून पत्नीचा खून केल्याचे सांगितले. शेजाऱ्यांनी त्यांना धीर देत या घटनेची खबर पोलीस ठाण्यामध्ये दिली. भर वस्तीत व भर दुपारीच ही घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. मसवड पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची खबर मिळाल्यानंतर लागलीच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची आणि मृतदेहाची पाहणी करून पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले आणि मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घरात कोणी नसल्याचे पाहून एका वृद्ध महिलेला ठार मारण्यात आलेले होते. कदाचित या अज्ञात व्यक्तीचा उद्देश चोरी करण्याचा असावा आणि यातूनच हे कृत्य त्याच्या हातून घडले असावे असा पोलिसांचा अंदाज होता. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. घटनास्थळी काही मिळते का याची पाहणी केली, पण पुरावा म्हणून जर्किन शिवाय त्यांना काही मिळाले नाही. या जर्किनवर लिहिले होते, व्हेन ग्रँटेड एव्हरीथिंग यू कांट डू एनिथिंग. जेव्हा नियतीला सर्व काही मान्य असते तेव्हा तुम्ही काही करू शकत नाही, असा ह्या इंग्रजी वाक्याचा अर्थ आहे. घटनास्थळी कोणताच पुरावा मिळत नसल्याने हा तपास किचकट होता. तरी या जर्किनवरची टॅग लाईन पोलिसांना प्रेरणा देत होती. नियतीला मान्य असेल तर लपून बसलेला अपराधी हा सापडणारच, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. पोलिसांनी आजूबाजूला असे जर्किन घातलेल्या कोणाला घटनेच्या दिवशी पाहिले होते का असे विचारले असता शेजारच्या 2-3 महिलांनी पाहिल्याचे सांगितले, पण त्याला आपण ओळखले नाही असे त्या म्हणाल्या. गुन्हेगार शातीर होता. त्याने कोणताही पुरावा मागे न ठेवण्याची खबरदारी घेतलेली होती. गुन्हा घडल्यानंतर आपण सापडू नये म्हणून त्याने तेथून पळून जाण्याची घाई केली. त्यातच त्याचे जर्किन तेथे राहिले होते असा पोलिसांचा कयास होता. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन साळुंके, साबीर मुल्ला, सनी आवटे, गणेश कापरे, राजू कांबळे, कॉन्स्टेबल धीरज महाडिक, विजय निकम यांचे पथक तयार करण्यात आले आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत तपास सुरू केला. त्यामध्ये एका तरुणावर संशयाची सुई स्थिरावली. पोलिसांनी त्याची माहिती घेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. तो तरुण शेजारील गावामध्ये राहणारा होता. जयसिंग उर्फ करण आप्पासाहेब लोखंडे, वय वर्ष 23, राहणार शिरताव, तालुका मान, जिल्हा सातारा असे त्या तरुणाचे नाव निष्पन्न झाले. तो मुंबई येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. पोलिसांची खात्री झाल्यानंतर जयसिंग उर्फ करण याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने पोलिसांना दाद दिली नव्हती. 4-5 तास केलेल्या चौकशीमध्ये हजारो प्रश्न त्याला विचारल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. शेवटी नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही हे मात्र खरे झाले. जयसिंग उर्फ करण त्याला वाटले असावे आपण पोलिसांना सापडणार नाही, पण तसे काही झाले नाही आणि पोलिसांच्याही तपासाला यश मिळणार हे नियतीनेच ठरवलेले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा उलगडा वेळाने का होईना झाला. खून होताच या घटनेची फिर्याद घेतलेली होती. गुन्हा रजिस्टर नंबर 299/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 प्रमाणे अज्ञाताविरोधात अज्ञात कारणाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आता तो गुन्हा जयसिंग उर्फ करण आप्पासाहेब लोखंडे, वय वर्ष 23, राहणार शिरताव, तालुका मान, जिल्हा सातारा याच्या विरोधात दाखल झालेला होता. त्याने सुलभा मारुती गलांडे
वय वर्षे 65 यांचा खून चोरीच्या उद्देशातून केला असल्याचे कबूल केले। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार शिवाजी गुरव, साबीर मुल्ला आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पूर्ण केला। सर्वोच्च न्यायालय, मानवी हक्क आयोग यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी व सध्या न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे।